केजच्या शिक्षण क्षेत्रातील एक नावाजलेलं नाव म्हणजे अवॅड अकॅडमी. केज शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये त्यांचा चांगलाच बोलबाला आहे. अत्यंत कमी काळामध्ये ज्यांनी हे दैदिप्यमान यश मिळवले ते म्हणजे अवॅड अकॅडमीचे संचालक विठ्ठल आव्हाड सर. आजवर त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत. केज शहरामध्ये खाजगी शिकवणी क्षेत्रामध्ये त्यांनी अल्पावधीतच मोठं नाव केलेलं आहे. त्यांची शिकवण्याची कला आणि विद्यार्थ्यांना त्यातून होणारा फायदा पाहून पालकांनी त्यांच्या क्लासला मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्याचे पाहायला मिळते आहे. डॉक्टर विठ्ठल आव्हाड म्हणजे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पूर्णवेळ शिक्षण क्षेत्रामध्येच तल्लीन झालेलं व्यक्तिमत्व होय. शहरामध्ये त्यांनी मोठा मान सन्मान मिळवलेला पाहायला मिळतो आहे. म्हणून अशा या गुणवंत, ज्ञानवंत आणि कीर्तिवंत व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. नमस्कार, मी डॉक्टर विठ्ठल आव्हाड. माझं MSc PhD झालं आणि पोस्ट डॉक्टरल फेलोशिप ॲक्सेप्ट करण्याच्या अगोदर मी हे अकॅडमी स्टार्ट केली. अकॅडमीची सुरुवात 2017 साली केली आणि तिथून पुढं अकॅडमीचं फाउंडेशन हाच बेस राहिला आहे. फाउंडेशन म्हणजे बेसच असतो, पण हाच बेस राहिला आहे कारण फाउंडेशनच शिकवणं हा एक माझा उद्देश होता. आणि मग फाउंडेशन शिकवताना मोस्टली सायन्स फाउंडेशन, कारण आमच्याकडं गणिताचे टीचर्स खूप छान पद्धतीचं मॅथमॅटिक्सचं एज्युकेशनल एन्व्हायरमेंट होतं. सायन्समध्ये थोडीशी जागा होती, मग ती जी पोकळी होती ती भरून काढण्याचा प्रयत्न केला. मग या फाउंडेशनमध्ये आम्ही अगोदर 7वी, 8वी, 9वी, 10वी हे वर्ग निवडले आणि त्यांना सायन्सची आवड, जसं सरांनी पुढं तुम्ही बघालच की आवड कशी तयार केली जाते याच्यावरती मी बोललो. तर ती आवड तयार केली आणि त्याच्यावरती मेहनत घ्यायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर त्यांना या विज्ञानातल्या परीक्षा द्यायला लावल्या विद्यार्थ्यांना, जसं की ऑलिम्पियाडच्या एक्झाम असतील, 5वीसाठी नवोदय स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूलच्या एक्झाम असतील. या एक्झामचे अगोदर त्यांना महत्त्व समजून सांगितलं आणि मग ते महत्त्व त्यांना पटल्याच्या नंतर मग त्यांना त्याचे फायदे सांगितले आणि मग या एक्झाम ते पास होत गेले. जसं की मग त्यातलीच एक एक्झाम आहे की राजश्री शाहू कॉलेज जे आहे लातूरचं, ते एक स्क्रीनिंग टेस्ट नावाची परीक्षा घ्यायला लागलं. 2017 साली त्यांची दुसरी परीक्षा होती आणि त्या परीक्षेमध्ये 13-14 हजार मुलं बसले होते आणि त्या परीक्षेत आमचा पहिला विद्यार्थी यश ढेले नावाचा ती एक्झाम क्रॅक केला होता त्यांनी आणि तो शाहू कॉलेजला स्क्रीनिंग टेस्टद्वारे सिलेक्ट झाला होता. मग त्याला जे काही तिथं एक्सपिरियन्स आला, त्याचा जो काही पुढचा रिझल्ट आला, त्याला 650 मार्क आले नीटमध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये. आणि मग असं जाणवलं की शाहू कॉलेज इज द बेस्ट फॉर फर्दर स्टडीज. आणि मग त्या परीक्षेतनं गेलेली जी बॅच असते एम्स आणि IITची, त्या बॅचला जास्तीत जास्त मुलं कशी सिलेक्ट होतील हे बघितलं. मग त्या परीक्षेला त्याच्यानंतर 6 विद्यार्थी, त्याच्यानंतर 8 विद्यार्थी. गेल्या वर्षी आमचे शाहू कॉलेजला 9 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते. तर यावर्षी त्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये 11 विद्यार्थी सिलेक्ट झाले. मग हे जे पालकांमध्ये याची अवेअरनेस क्रिएट केली की ही एक्झाम कशी महत्त्वाची आहे, तिथं जाणं किती महत्त्वाचं आहे. मग तिथून 12वी झाल्याच्या नंतर कसे मुलं MBBSला लागतात आणि IITला लागतात, तर याच्यावरती फोकस केलं. मोस्टली रिझल्ट ओरिएंटेड हा एक प्लान बनवत गेलो आणि त्याच्यानुसार काम केलं. म्हणजे अकॅडमी आहे तर एज्युकेशन सगळीकडे दिलं जातं, पण रिझल्ट्स हे खूप कमीदा आणि खरे रिझल्ट्स ज्याला आपण म्हणतो ते खूप कमीदा दाखवले जातात. मग त्याच्यावरती आम्ही फोकस केलं की रिझल्ट्स कसे येतील आणि आपल्या भागातले विद्यार्थी तिथपर्यंत कसे पोहोचतील. मग याच्यामध्ये गेल्या वर्षी तर हा जो नंबर होता स्क्रीनिंग टेस्टमध्ये सिलेक्ट होणारा, तो अगदी बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त होता. मग बीड जिल्ह्यामधून सगळ्यात जास्त विद्यार्थी जर केजमधून त्या परीक्षेला लागत असतील, ती परीक्षा पास करत असतील, तर मग आपण राईट ट्रॅकवरती आहोत हा कॉन्फिडन्स आला. आणि मग त्याचंच रूपांतर जास्त मेहनत घेणे, तोच ट्रॅक कंटिन्यू करणे याच्यावरती फोकस केलं. आणि म्हणून आज आम्ही नवोदय स्कॉलरशिप, सैनिक स्कूल
आणि स्क्रीनिंग टेस्ट सारख्या परीक्षेमध्ये चांगले यश आमचे विद्यार्थी मिळवत आहे. मुळामध्ये स्वतःमध्ये जर आवड असेल तर आपण दुसऱ्यामध्ये आवड निर्माण करू शकतो. आणि या जगामध्ये जर अवघड काम कुठलं असेल तर आवड निर्माण करणे. कारण एकदा का आवड निर्माण झाली की माणूस पुन्हा मागे वळून पाहत नाही. हल्ली बघतो आपण की सोशल मीडियाचा हा जमाना आहे. विद्यार्थी व्हिडिओ गेम्समध्ये गुंतलेले आहेत, पालकांना वेळ नाही आणि मग मुलं पुस्तकापासून दूर जात आहेत. आणि अशा वेळी या विद्यार्थ्यांची अभ्यासाकडे गोडी निर्माण करणं एक चॅलेंज आहे. आणि अगदी हाच धागा पकडून केज नगरीमध्ये आव्हाड सरांनी मागच्या 9 वर्षापासून काय केलं असेल तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये बदल केला, त्यांच्यामध्ये अभ्यासाबद्दल आवड निर्माण केली. आणि मग जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो ना तेव्हा आपण विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक होतो, नाही का. आव्हाड सर आवडते शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणारे विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक म्हणजे आव्हाड सर. सर मागच्या 9 वर्षापासून आव्हाड एज्युकेशनल अकॅडमी आपण सुरू केलेली आहे. आणि आज जर बघितलं आपण तर केज शहरातील अगदी सगळेच जवळपास विद्यार्थी या तुमच्या अकॅडमीमध्ये आता अटॅच झालेले आहेत. आणि एक शिस्त आहे, अगदी टीचिंग चांगली आहे, नियंत्रण आहे, लक्ष आहे. आज आम्हाला चॅनलच्या माध्यमातून तुमचा जो प्रवास आहे या अकॅडमीचा तो मांडायचा आहे. खरं तर सर कुठलंही रोपटं लावणं फार अवघड असतं नाही आणि लावलं तर ती कोणा त्यानं आवड असतं. तुम्ही आवडीतनं आव्हाड एज्युकेशनल अकॅडमीचं रोपटं लावलं, ते रोपटं लावतानाची परिस्थिती काय होती, त्यावेळेची मानसिकता काय होती, काय सांगायचं याबद्दल? नमस्कार सर. सर्वप्रथम तुमचे सगळ्यांचे, तुमच्या टीमचे मी आभार मानतो आव्हाड एज्युकेशनल अकॅडमीकडून. तुम्ही आम्हाला त्या प्रोसेसमध्ये सिलेक्ट केलं आणि या विशेष मुलाखतीसाठी आमची निवड केली त्याबद्दल थँक्यू. खरं सांगायचं म्हटलं तर सर 2017 साली अकॅडमीची सुरुवात झाली. आणि अकॅडमीची सुरुवात म्हणजे तुम्ही ज्याला रोपटं म्हटलं ते रोपटं म्हणण्यापेक्षाही बीच्या स्वरूपामध्ये होतं. खूप साऱ्या गोष्टी होत्या की त्या उगवून वर येईपर्यंत आणि उगवल्याच्या नंतरही तो जो प्रवास होता तो डिफिकल्ट होता. कारण आपल्याकडं म्हणावं तशी सुपीक जमीन नाही आहे. आता तुम्ही रोपटं म्हटलं तर जमीनही सुपीक नव्हती. त्या मुरमाड जमिनीमध्येच ते रोपटं लावायचं होतं, ते बी लावायचं होतं आणि ते अंकुरायचं होतं. आणि तिथपासूनचा आत्तापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो खडतर असा होता, पण ज्याच्या प्रेझेन्समध्ये हे रोपटं बी लावलं गेलं ते म्हणजे आदरणीय परमपूज्य असे आमचे गुरुजी, त्यांना आम्ही खंदारे गुरुजी या नावाने ते ओळखले जातात. आणि त्या गुरुजींच्या अध्यक्षतेखाली या आव्हाड एज्युकेशनल अकॅडमीचं ते बी आम्ही रुजवण्याचा प्रयत्न केला. सर मुळामध्ये काय असतं की एखाद्या ठिकाणी जाणे, इंटरव्ह्यू देणे, सिलेक्ट होणे आणि नोकरीला रुजू होणे आणि महिन्याच्या महिन्यात पगार घेणे, नाही का. परंतु क्लासेस ही अशी पद्धत आहे नाही का की ज्या ठिकाणी परमनंटली नसतं काहीच, की तुम्हाला महिन्याला पगार मिळण्याची गॅरंटी पण नसते. विद्यार्थी येतील का नाही हे माहीत नसतं. आणि मग कुठल्याच गोष्टी माहीत नाहीत, परंतु इन्व्हेस्टमेंट सुरू असते. किती जागा बघणे, बोर्ड घेणे, डोर टू डोर फिरणे. तर सुरुवातीस तुमचं नेमकं काय आहे? अगदी विद्यार्थी सहज आले का एक संघर्ष होता, डोर टू डोर भेटी दिल्या, नेमकं काय केलं नाही? खरं तुम्ही मला 2017 सालात नेताय. माझी PhD संपली आणि मग मी निर्णय घेतला की मला एज्युकेशनमध्ये सिस्टम डेव्हलप करायची आहे. आणि मग PhDच्या पुढं पोस्ट डॉक्टरल फेलोशिप मिळत असतानाही न घेता मी गावाकडं आलो. केज याच्यासाठी निवडलं की माझं जन्मगाव आहे आणि जिथून आपण शिकलो तिथलच्यांना काहीतरी वापस दिलं पाहिजे, हा एक उद्देश मनामध्ये होता. आणि मी ज्या गोष्टी फेस केल्या ग्रॅज्युएशनच्या नंतर, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दरम्यान, PhDच्या दरम्यान, आणि मग त्या गोष्टी ते वाईट अनुभव दुसऱ्यांच्या नशिबी येऊ नये, ज्यांचं बेस कच्चा असल्यावरती काय काय फेस करावं लागतं हे मी त्यातून गेलो होतो त्या प्रोसेसमध्ये. ते बाकीच्यांना
नशीब येऊ नये म्हणून मग मी तो निर्णय घेतला की शिकवायचं तर आहे, मग आपल्याच भागातली मुलं का नाही शिकवायची. जो आपण जरी समजत असलो की आपलं खूप छान पद्धतीनं चाललंय, पण आपले एज्युकेशन सिस्टम खूप तळागाळात होतं. फाउंडेशन नावाचं जे काही गोष्टी आहेत जे रिसेंटली ज्या चालू आहेत त्या गोष्टी आपल्याकडं नव्हत्याच. मग त्याची सुरुवात करताना त्रास नक्कीच झाला. मग अगदीच 4 स्टुडंट होते, 7वीची बॅच पहिली सुरू झाली आणि 4 स्टुडंट होते. ते 4ही स्टुडंट घरी जाऊन त्या पालकांना सांगितलं होतं की ॲश्युरन्स दिलं होतं की मी त्यांचं करून घेतो. मी त्यांना सांगितलं की माझं PhD झालं आहे, हे याच्यासाठी की त्यांना विश्वास यावा म्हणून. मग तिथून त्या 4 जणांना आणलं, त्या 4 जणांना शिकवायला सुरू केलं. मग 4चे 7 झाले आणि 7चे 70 झाले. मग हे 70 होताना अगदी नकळत झाले ते, ज्यावेळी आपण शिकवण्याचं ते वृत्त घेतलं होतं ते मग इन्व्हॉल्वमेंट देत गेलो. करायचंच ते होतं ना आपल्याला, त्यामुळे मग भरपूर वेळ देत गेलो. अगदी एकच बॅच असल्यामुळे मी 4-4 तास मुलांसोबत बसायचो. आणि आता मला सांगायला छान वाटतं की ते 7 पैकी 6 जण MBBSचं शिक्षण घेत होते. अज्ञानाचा अंधार दूर झाला की विज्ञान सुरू होतं. आणि मुळामध्ये विज्ञान हा विषय इतका मोठा आहे, वास्ट आहे खरं तर. कारण या विषयाच्या 3 ब्रँचेस नाही का, बरोबर की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आणि मग हे सगळं त्यांना विद्यार्थ्यांना गळी उतरवायचं असतं. तसं तुमचा विषय तर अगदी विज्ञानाचा आहे, अगदी प्रामाणिकपणे तुम्ही हा विषय तुम्ही सगळ्याच विद्यार्थ्यांना शिकवता. तर तुमची मला वैयक्तिक पद्धत ऐकायची करतो, टीचिंग मेथड कशी नेमकी? बघायला गेलं तर खूप अवघड आहे गोष्ट, पण सोप्यात सोपी करून सांगितली. आता तुम्ही जे सांगितलं ना की आवड निर्माण झाली की सगळं होतं, ते खऱ्या शिक्षकाचं काम मला तरी असं एवढंच वाटतं की त्याच्यामध्ये ती आवडच निर्माण झाली पाहिजे. आणि ती आवड निर्माण जो कोणी करून देईल ना तो खरा शिक्षक. मग तुमच्या आईने छान पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने इडली बनवून जर तुम्हाला खाऊ घातली आणि ती तुम्हाला आवडायला लागली तर ती तुमची शिक्षिका. एक विचारायचं वाटतं की कधी काळी PhD पूर्ण केली, फेलोशिपसुद्धा भेटली असती आणि मग खरं तर स्वप्न पुढचं पाहिजे होतं नाही का. अगदी कुठेतरी सायंटिस्ट म्हणून तुम्ही काम केलं असतं, तिथंही नाव केलं असतं. मग असं काय ठरलं की जिथं काहीच नव्हतं शाश्वत तिथं उभं राहावं असं वाटलं की असं मला असं वाटतं की सुरुवातीला जवळच्या मित्रांनी नातेवाईकांनी सुद्धा ना याच्यात कळतं म्हणले असतं, अरे PhD झालेला माणूस, डॉक्टरेट माणूस आणि करतो काय नेमका, असं काही झालं तुमच्या बाबतीमध्ये? मला वाटतं तुम्ही एकतर चांगला अभ्यास केलाय माझा, कारण जे मी फेस केले तेच तुम्ही विचारताय. ॲक्च्युली याची सुरुवात झाली की मी PhD संपली, माझी आवड झाली आणि मग मी माझ्या गाईडला भेटायला गेलो की मला तुम्हाला भेटायचं सर. आता डॉक्टर अभय हरसुलकर माझे गाईड. मग त्यांना भेटायला गेल्यावरती त्यांना सांगितलं की भेटायचे तुम्हाला आणि बोलायचं. तर त्यांना नक्कीच वाटलं की पोस्ट डॉक्टरल फेलोशिपसाठी काही बोलणं असेल आता माझं, कारण PhD झाल्यावरती विद्यार्थ्यांची तेही असते की मला तुमचा रेफरन्स हवा आहे पुढच्या शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्यासाठी. आणि मग सरांना भेटायला गेल्यावरती त्यांना मी सांगितलं की माझा प्लॅन काय. तर त्यांचं पहिलं वाक्य होतं की आर यू मॅड. आणि मग म्हटलं हो सर, मला असं वाटतं की निर्णय तुम्हाला नाही आवडणार, पण मी घेतला आणि मला हेच करायचं आहे, मला एज्युकेशन फील्डमध्ये जायचं आहे आणि माझ्या गावी जाऊन मला शिकवायचं आहे मुलांना. तर सर मी दुसरा ऑप्शन माझ्या गाईडने असा ठेवला होता की ॲज अ पोस्ट डॉक्टरल फेलोशिप त्यांच्याकडे जॉईन करावी आणि तिथं टीचिंग करावं. तिथं म्हणजे पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठात माझं PhD झालं. पण गोष्ट अशी होती की तिथं शिकवणारे खूप आहेत. पुण्यामध्ये शिकवणाऱ्यांचा बनवा नाही, शिकणारे निश्चित कमी आहेत. पुणे तिथे काय होणे राईट, भरपूर आहे. पण शिकणारे इकडं जास्त आहेत आणि गरज इकडं जास्त आहे. त्यामुळे म्हणून मग मी केज सिलेक्ट केलं आणि वेळ न घालवता लगोलग केजला आलो. सरांना तुमच्या गाईडला पडला प्रश्न होता की आर यू मॅड. मला असं वाटतं की तुम्ही उत्तर द्यायला होता आय एम क्रेझी अबाउट द टीचिंग. आणि ही क्रेज अशी होती की मला जायचं आहे. मला असं वाटतं की या जगामध्ये तीच माणसं यशस्वी होतात की ज्या लोकांनी आवडीच्या क्षेत्रामध्ये काम केलं. कारण तुमची आवड होती टीचिंगमध्ये आणि तुम्हाला माहीत होतं की आपण हे करू शकतो नाही का. पण ज्या वेळेला तुम्ही केजला आलात, सरांची ऑफर नाकारली, सरांनी तिथं ऑफर फॉर्म दिली होती, तिथं शिकवतो, मग तुम्ही तेही नाकारलं आणि केज गाठले. तर सुरुवातीची तुम्ही परिस्थिती मांडली की अगदी 4 विद्यार्थी 6 विद्यार्थी होते
त्यांचा तुम्ही आत्मविश्वास जिंकला खरं तर, आणि ते 6 विद्यार्थी आज MBBS झाले आहेत, ते डॉक्टर झाले खरं तर. सर, मुळामध्ये विद्यार्थी घडवत असताना फक्त विषय शिकवणे एवढंच मारायचं नसतं, तर बऱ्याच वेळेला त्याची जी मानसिकता आहे ती मानसिकता समजून घेणं खूप गरजेचं आहे. आवड सर विज्ञान छान शिकवतात, पण त्या विद्यार्थ्याची मानसिकता बिघडली असेल, त्या घरची अडचण असेल, तो लक्ष देणार नाही. बऱ्याच वेळेला विद्यार्थी बॉडीली प्रेझेंट असतो आणि माइंडली ॲबसेंट असतो. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आवडचं काय करतात? तर सगळ्यात अगोदर माझं काम असेल की त्यांना वर्गात आणणं. वर्गात म्हणजे बॉडीली तर अवेलेबल असतात, ते प्रेझेंट असतात, पण माइंड त्यांचं फ्रेश करणं. मग अगदीच डायरेक्टली टॉपिकवरती न येता हळूवारपणे विषयाला हात घालणं. आणि मग सगळेजणांचं ज्यावेळी लक्षात येतं की सगळेजण आता इथं आले, घरातले सगळे विषय बाकी आहेत, बाजूला ठेवलेत त्यांनी, मग मी शिकवायला सुरुवात करतो. आणि शिकवण्याची भाषा मराठीच आहे. मराठीमधून कन्सेप्ट क्लिअर करून सांगतो, आणि मग त्यांना ते इंग्लिशमध्ये कसं लिहायचं हे मात्र मी आवर्जून शिकवतो. कन्सेप्ट मराठीमधून याच्यासाठी सांगतो की त्यांची बोलीभाषा मराठी आहे, माझी पण बोलीभाषा मराठी आहे. आपण लहानपणापासून मराठी ऐकत आलो, त्या भाषेतून अंडरस्टँडिंग पटकन होतं. आणि मग अंडरस्टँडिंग झालेल्या गोष्टी विसरत नाही. हे मुळात समजून घेतलं पाहिजे की प्रोसेस काय आहे. फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस मला शिकवायचं, तर ते कुठल्याही लँग्वेजमधनं शिकवलं तरी कन्सेप्ट बदलणार नाही. आणि मग मी जेव्हा मराठीतनं छान तुम्हाला सांगेन, तेव्हा तुम्हाला त्याची अंडरस्टँडिंग 70-80% होईल. मला छान सांगता येईल, तुम्हाला छान अंडरस्टँड करून घेता येईल, आणि मग समजलेल्या गोष्टी लिहिणं सोपं जाईल. मला एक विचारायचं वाटतं सर, की एकाच वेळी क्लासमध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांचा आपण उपयोग करतो. ॲट अ वन टाइम यू यूज near about the 2 languages, Right. our mother tongue, Yes. and then English also. Yes. परंतु मी बऱ्याच ठिकाणी बघतो सर की एखाद्या क्लासमध्ये टीचिंग करत असताना मग ते विद्यार्थी 8वीचे असो, 10वीचे असो किंवा 12वीचे असो, बऱ्याच वेळेला शिक्षक हिंदी ही लँग्वेज निवडतात. त्याचं कारण काय नाही, कारण आपण तर मातृभाषिक अगदी मराठी आहोत. तर बऱ्याच वेळेला मग ह्या इंग्रजीला थोडासा बगल देऊन आणि मराठीला अगदी बाजूला सारून हिंदीवर फोकस केला असतो. सर ॲक्च्युली काय ना, किंवा बऱ्याच इंग्लिश स्कूलमध्ये देखील तेच चालतं. आता खरं सांगायला, आपल्याकडे जे इंग्लिश स्कूलचे जे टीचर आहेत ते मोस्टली केरळाईट असतात किंवा अदर स्टेटचे असतात, UP साईडचे भरपूर जण असतात. आणि मग त्यांचं इंग्लिश टोन आपल्या विद्यार्थ्यांना समजत नाही किंवा काहींना झेपत आहे. मग त्यांना जवळची लँग्वेज हिंदी, ते बोलू शकतात फ्लुएंटली, आणि मग आपल्या विद्यार्थ्यांना इंग्लिशपेक्षा मग हिंदी थोडीशी बरी. मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम केरळच्या टीचर लोकांचा नाही, तर आपले सुद्धा शिक्षक तेच करतायत. नाही, मग आपल्याला काय करावं लागतं की त्यांच्यासारखं व्हावं लागतं. कारण एक डोक्यामध्ये आपल्या पालकांची ही आहे की अदर स्टेटचे टीचर आहेत तर छान शिकवतात. मग तो जो एक प्रोपोगंडा तयार झालाय है ना, कधी कधी असं वाटतं की इंग्रजीमध्ये जे काय आपला जो काही कच्चा जो आहे तो झाकण्यासाठी मग हिंदी आपण निवडतो. हो, हे पण होतं, हे पण. परंतु मला असं वाटतं की मी तुमचं अभिनंदन करतो की त्यापेक्षा मग आपलीच भाषा घ्यावी. हो, बिलकुल. और बेटर अंडरस्टँडिंग, वी मस्ट यूज आवर मदर टंग. म्हणजे हिंदी राष्ट्रभाषा आहे मान्य आहे, पण आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या लेकरांना काय समजतं ते पहा. सर, आव्हाड एज्युकेशन अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज घडत आहेत. तुमची शिस्त पाहिली मी खरं तर त्याचं अभिनंदन करतो की एक माणूस इतक्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे वॉच करतो. नाही का, CCTV कॅमेरा आहेतच, परंतु त्याहीपेक्षा सरांचा वॉच जबरदस्त आहे. तर काय नाही, आता काय सिस्टीम वापरतात की सगळ्या एकाच वेळी एकच माणूस, नाही तुमचे सहकारी आहेत, पण तुमची जी काही छाप आहे ती फार वेगळी आहे. तर काय करता नेमक्याचं नियोजन? सर, ॲक्च्युली मी या सगळ्या गोष्टी जगतोय. इथे येणारा प्रत्येक मुलगा माझ्या लेकरासारखा शिकला पाहिजे, आणि मग त्याला प्रेमाने जवळ घेऊन, अगदी तो कुठल्याही मोठ्या वर्गाचा असेल किंवा छोट्या वर्गाचा असेल, एक त्याला अटॅचमेंट झाली पाहिजे. तो माझं कधी ऐकेल जेव्हा तो माझ्याशी जोडला जाईल, आणि त्याला माझ्याशी जोडून घेणं महत्त्वाचं. मग मी मुळात त्याच्यासारखा होतो, त्याला माझ्यासारखं नाही करत, मी त्याच्यासारखा होतो. तुमच्या अकॅडमीमध्ये आज कुठल्या वर्ग आहेत, म्हणजे कुठपासून कुठपर्यंत, आणि कुठले विषय आहेत, त्याचं नियोजन काय आहे ते सांगा. कारण आज या मुलाखतीच्या माध्यमातून फक्त केस शहर नाही तर अगदी महाराष्ट्रावर आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो तुम्हाला ऐकत आहे. तर ॲक्च्युली 1st to 10 अशी अकॅडमी आहे.
आणि आता 11th आणि 12thचे एक 30-30 विद्यार्थ्यांच्या बॅचेसही सुरू केल्या. छोट्या मुलांपासून जे सुरुवात याच्यासाठी की ते जास्त दिवस जर राहिले अकॅडमीमध्ये तर त्यांच्यावरती मला सगळ्या पद्धतीनं संस्कार घालता येईल. ॲक्च्युली म्हणजे त्यांना मला समजून घेता येईल. मुळात एका दुसऱ्या वर्षामध्ये निकाल वेगळी गोष्ट असते, पण लाईफच्या या प्रवासामध्ये तो कुठंतरी लाईफमध्ये सक्सेस झाला पाहिजे. निकाल तर येत राहतील, निकाल तर येणार राईट, पण तो त्याला शिकताना सगळं कळलं पाहिजे. आपण कोणाशी कसं बोलावं, खरं बोलावं, खोटं बोलावं, खरं बोलण्याचे फायदे काय, आईशी कसं वागावं, वडिलांशी कसं वागावं, समाजाशी कसं वागावं, या सगळ्या गोष्टींचे संस्कार त्याच्यावरती मला घालता आले पाहिजे. खरं बोलणं असं त्याला खरं बोलावं हे सांगण्यासाठी मला खरं वागावं लागेल. मी खरा वागतो आणि मग मुलांना सांगतो. अगदी छोटंसं उदाहरण, मोबाईल बघू नका हे विद्यार्थ्यांना सांगण्याच्या अगोदर मी स्वतः मोबाईल बंद केला. मी रील्स, यूट्यूब बघणं बंद केलं आणि त्याच्यानंतर मुलांना सांगितलं. कारण जर मीच खोटं बोलत असेल तर मुलांना मी नाही सांगू शकणार की खरं बोलत. मग त्या सगळ्या गोष्टी मी अंगीकारून त्या मुलांना आपलंसं करून शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना या प्रवाहात आणतो. खरं बोलायला ते अगदी माझे मुलं प्रामाणिकपणे सांगतात चुका झालेल्या. आज ज्यांना मोबाईल बघू नको म्हणून सांगितलं त्यांनी मोबाईल बघितला तर ते हात वर करून सांगतात की माझ्याकडे चूक झाली, मी बघितली, पण ही चूक मी उद्या करणार. आणि मग इथनं एक खरेपणाला सुरुवात होते. आणि मग जे तुम्ही आज आमच्या अकॅडमीची ग्रोथ बघताय इन द सेन्स ऑफ रिझल्ट्स. ग्रोथ म्हणजे मला रिझल्ट्स वाटतात, संख्येपेक्षा रिझल्ट्स खूप महत्त्वाचे. आणि ते रिझल्ट्स जे तुम्ही बघताय तो एक आमच्या या प्रामाणिक प्रयत्नाचा निकाल आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही 4 वर्ष 5 वर्ष अशी मेहनत घेतोय. मग त्याला बेसिक गोष्टींपासून आवड निर्माण करून ह्या सगळ्या गोष्टी शिकतो. मला विचार असं वाटतं की बऱ्याच वेळेला काय असतं की क्लास तेव्हाच पुढे जातो की जेव्हा गुण वाढले असतात. आणि हे गुण वाढण्यासाठी मग आपण वेगवेगळ्या पद्धती वापरतो. परंतु मला असं वाटतं की परीक्षेतल्या गुणापेक्षा सुद्धा आतले जे गुण आहेत ते वाढले पाहिजे. तुमचा नेमका भर कुठं असतो, परीक्षेतल्या गुणावर का आतल्या गुणावर? तर आतले गुण वाढले की परीक्षेतले गुण वाढले. आणि हे तंतोतंत खरे. कारण त्याच्याकडं प्रामाणिकपणा आला की तो प्रामाणिकपणे अभ्यास करणार आहे, प्रामाणिकपणे पेपर लिहिणार आहे, मार्क्स वाढणार आहे. त्याच्याकडं खरेपणा आला की तो दिखावे बंद करेल. म्हणजे जो आहे तो आगायला लागेल. बरेचसे मुलं काय करतात की टीचरच्या पुढं खूप छान राहतात, अगदी छान बोलणं, आणि मग क्लासची पायरी सोडली की ते त्यांची पायरी सोडतात. तसं नको आहे. वेगळीपणा निघला पाहिजे. अगदी माझ्यातला निघला तर त्यांच्यातला निघेल. मग सगळ्यात सुरुवात आधी केले मग नंतर सांगितले. मला असं वाटतं की बोले त्याचा चाले त्याची वंदाही पावले. मी आत्ताच उदाहरण दिलं की आधी मी सुरुवात केली, मोबाईल वापरायचा नाही, कमी वापरायचं होतं नाही का. अगदी रील्स नाही पाहिजे, यूट्यूब नाही पाहिजे असतं. पाहिलं तर ते आपल्या कामाचं असावं नाही, कामासाठी पाहावं पण बिनकामाचं पाहू नये. आणि मग हा मॅसेज विद्यार्थ्यांमध्ये गेला की आमचे सर हे प्रामाणिक आहे. मला असं वाटतं की ज्याच्याकडनं आपल्याला शिकायचं आहे ती व्यक्ती प्रामाणिक पाहिजे आणि मग त्यानंतर मग शिकणारा हा प्रामाणिक होतो नाही का. निश्चितपणे मला असं वाटतं की प्रत्येक गुरुजींनी ही काळजी घेतली पाहिजे. खरं तर मला असं वाटतं की गुरुजींनी एवढी काळजी घ्यावी की तंतोतंत आपण चांगले वागलो तर विद्यार्थी हा बनतोच. कारण विद्यार्थी काय पाहतो नेमका, कारण त्याचा आयडॉल हा शिक्षक असतो नाही का. सर स्वतःची इमेज निर्माण करणे चॅलेंजिंग करतो आणि प्रत्येकाने ते स्वीकारलं पाहिजे. तुमची आज जी इमेज झालेली आहे ही सहज झाली नाही, फार मोठा त्याग आहे, कष्ट आहेत. तर काय नेमके कष्ट आहेत, काय त्याग आहे ते सांगा. ॲक्च्युली सर माझी इमेज म्हणजे माझे विद्यार्थी आहेत, ज्यांनी बाहेर जाऊन सांगितले किंवा त्यांचे रिझल्ट्स बघून मला अवॉर्ड सर म्हणून लोक ओळखायला लागले. आताही बरेच जण तुम्ही जसं आलात अकॅडमीमध्ये अवॉर्ड सर, तसंच अगदी खूप जण पॅरेंट येतात अवॉर्ड सरांना भेटायचे म्हणून. तर ते मला त्यावेळी असं छान वाटतं की एक अवॉर्ड सर किंवा अवॉर्ड एज्युकेशनल अकॅडमी म्हणजे एक चेहरा नाही आहे, तो एक क्युम्युलेटिव्ह वर्क आहे, सगळ्यांनी मिळून केलेलं टीम वर्क आहे. आणि या सगळ्यांना एकत्रित बांधणारा एक दुवा आहे सर. जे आमचे गुरुजी आहेत, खंदारे गुरुजी, मी सुरुवातीला म्हटलं, ज्यांच्या हाताने या अकॅडमीचं उद्घाटन झालं. तर गुरुजींची एक सगळ्यांना शिकवण होती की वेळा पाळायच्या. जो तुम्ही त्यातले एक आहात, तुम्ही वेळ पाळता. तर मला ते ऐकता क्षणी गुरुजींची आठवण झाली. मग वेळा पाळायच्या,
आणि आपण स्वतः शिस्तीत राहायचं. म्हणजे आपण जर शिस्तीत जगलो तर मस्तीत नक्कीच जगणार. मग ती शिस्त पाळायची, मग ती कुठलीही असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की विद्यार्थ्यांना सांगायचं की हे करू नको, मग ते आपण नाही करायचे. त्यांना सांगितलं की आपण बाहेरचं खाऊ नकोस, तर मग आपण बाहेरचं खाणं कसं शक्य आहे. मग या सगळ्या गोष्टी आम्ही फॉलो करतो, आमची टीम फॉलो करते. आणि हे अलिखित नियम आहे की सगळ्यांनी वेळेवरती यायचं, प्रामाणिकपणे शिकवायचं. जे शिकवणं हा आमचा फील्ड आहे. मग ते 1 जण असेल, 2 जण असेल वर्गात, आणि सातत्य याच्यासाठी की मग सुट्टी जर दिली तर मुलं त्या रेंजमधून बाहेर जातात. मग सतत जर त्यांच्यावरती त्या गोष्टी बंबाड करत गेलो तर छान पद्धतीचे रिझल्ट मिळेल. मग एक आहे अकॅडमीचं वैशिष्ट्य की आमच्याकडे सुट्ट्या नाही आहे. रविवारी परीक्षा असते, दर रविवारी परीक्षा असते आणि एका रविवारी त्यांना सुट्टी असते. दिवाळीत कमीत कमी सुट्ट्या देण्यावरती भर असतो आणि उन्हाळ्यातही सेम तसंच 5 दिवसांची सुट्टी असते उन्हाळ्यात. तर याच्यातनं काय होतं की उन्हाळ्यामध्ये मुलांना 1.5 महिना सुट्टी असते. तर 1.5 महिना जर अकॅडमीला सुट्टी दिली तर ते सगळं विसरतील सर मागचं. त्यापेक्षा मग सगळ्यांना सुट्ट्या असतात शाळेला, मग आपण 1.5 तास 2 तास जे घ्यायचे तर 3 तास घ्यायचे आणि मग उरलेल्या वेळात त्यांना एन्जॉय करायला सोडून. एक शिक्षक म्हणून अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत असताना पालकांशी असलेला संपर्क खूप महत्त्वाचा आहे. तर पालकांशी जो संपर्क आहे तो तुमचा डायरेक्टली आहे का इनडायरेक्टली यासाठी विचारलं मी. म्हणजे पालक तुमच्याकडे येतात तर तुम्ही पालकांकडे जातात, त्यासाठी मग अगदी सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप असतील, काय माध्यम काय की जेणेकरून आजचा विद्यार्थी आपला अभ्यास करतोय करत नाही, किंवा मार्क्स किती पडले पडतात की पडत नाही का, चांगला आहे की आणखी काही आहे नाही का. तर या सगळे अपडेट देण्यासाठी काहीतरी माध्यम लागतं. तुम्ही कुठलं माध्यम वापरता? सर ॲक्च्युली हे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थीच खरा सेंटर पॉईंट आहे. विद्यार्थी अगोदर येतो मग पालक येतो, किंवा पालकाला यावंच लागतं असं विद्यार्थी काहीतरी क्रिएट करतात. कारण जेव्हा विद्यार्थी इथे येतो खूपदा विद्यार्थ्यांची असे हट्ट असतात की मला आवड सरांकडे जायचं. अगदी मागं तर एक चिमुकली आहे 5 वर्षाची होती, ती मोठ्या रडत होती की मला आवड सरांकडे ट्युशन लावा. मग ते असं होतं की तिला ते एक बॉन्डिंग तयार होतं, अटॅचमेंट. विद्यार्थी येतात, विद्यार्थी ऐकतात, कारण विद्यार्थ्यांची मानसिकता काय असते, जो कोणी आपल्याला चांगलं शिकवतो त्या गोष्टीकडे जायचं हे आहे. पण जेव्हा इथे विद्यार्थी आलेला असतो त्या विद्यार्थ्याबरोबर पालकांशी आपल्याला अटॅच राहायचं असतं. त्यासाठी कुठलं माध्यम वापरतात? म्हणजे फोन करता, पालकाकडे जातात, पालक येतात, का मग व्हॉट्सअप ग्रुप वापरतात? मी तेच सांगते की जेव्हा असं ते विद्यार्थ्याची इतकी निकड असते की नाही की मला जायचं आहे आवड सरांकडे, तो येतो आणि मग रमतो. इथं जे काही पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट झालं आहे त्याच्यामध्ये तो रमतो आणि मग तो सांगतो की चला पप्पा आवड सरांना भेटायला चला, तुम्हाला बोलवलं सरांनी. मग मी सांगतो की पालकांना घेऊन या, तुमचे रजिस्ट्रेशन करा. आणि मग पालकांनाही त्या मुलांमध्ये झालेले पॉझिटिव्ह चेंजेस इथं ओढून आणतात. मग ते येतात इथं आणि मग व्हॉट्सअप ग्रुप आम्ही वापरतो. तर ते फक्त एक्झाम टाइम्स किंवा मग अगदीच काही अर्जंट मेसेज पालकांना. ग्रुपचा उद्देशच तो असतो की जे काही इमर्जन्सी आहे ते त्यावर टाकायचं असतं. मग तो त्या दिवसात होमवर्क असेल, मिळालेले मार्क्स असतील, किंवा एक्झामची वेळ असेल नाही का, किंवा आणखी काही असेल, तर चांगल्या कामासाठी सोशल मीडिया आहे तो त्या तेवढ्यापुरतच वापरा तुम्ही. अदरवाईज मग त्याचा जर अतिरेक केला तर मग ते काही कामाचं नाही. सर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे आपलं ध्येय पाहिजे. तर अवॉर्ड एज्युकेशन अकॅडमीच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाची व्याख्या काय नेमकी आणि त्यासाठी काय केलं? सर, त्याला शिक्षणाबरोबरच भाऊ बहीण, आई वडील हे सगळं समजले पाहिजे. त्यांनी आपल्या म्हणजे त्याच्या जे काही जवळचे आहेत त्यांना प्रायोरिटी दिली पाहिजे त्यांच्या कामाला. त्याला चांगलं वाईटातला फरक कळला पाहिजे. त्याला काय करायचं आणि काय नको करायचं यातला फरक कळला पाहिजे. आणि मग मी त्यांना एक सिम्पली सांगत असतो की चांगल्या गोष्टी कोणत्या आणि वाईट गोष्टी कोणत्या, डिफरन्शिएट नाही करू शकत काही मुलं. मग ज्या आपण आईवडिलांना सरळ सरळ वरमान करून सांगू शकतो, त्यांच्याकडे बघून सांगू शकतो की मम्मी मी आज हे केले, दादा मी आज ही गोष्ट केली आहे, त्या गोष्टी चांगल्या गोष्टी आहेत. आणि ज्या गोष्टी सांगताना तुम्हाला खाली बघावं लागेल, म्हणजे मी आज लेक्चर बुडवले, मी आज ट्युशनला गेलो नाही, त्या वाईट गोष्टी. मग हा एक छोटासा फॉर्म्युला अप्लाय करायचा प्रत्येकाने. आणि ॲज अ स्टुडंट
वी मस्ट कन्फेस दॅट व्हॉट एव्हर आवर गिल्ट इज. आपलं जे काही चुकतं आहे ते आपण कबूल केलं पाहिजे नाही. सर प्रयोग आणि प्रयोग एक्सपेरिमेंट्स हा शब्द जर कुठल्या विषयाला जोडला गेला असता तर तो म्हणजे विज्ञानाला. तर आजवर काय काय प्रयोग केले जे अगदी मग टीचिंगमध्ये असतील किंवा विषयाच्या बाबतीत असतील? सर 2017च्याही मागे नेतात ते मला. ॲक्च्युली मी ज्यावेळी PhD केली त्यावेळी एक 10 इंटरनॅशनल पेपर पब्लिश झाले विथ गुड इम्पॅक्ट फॅक्टर, 3 पेटंट मिळाले आणि या दरम्यान खूप सारे प्रयोग केले. आणि मग हे प्रयोग करताना नवीन नवीन प्रयोग असे ते मी हे करत गेलो आणि मग फायनली त्या प्रयोगांमधूनच हे प्रयोग पण करायला शिकलो. ते प्रयोग मी प्रयोगशाळेत करायचो. कधी कधी ॲनिमल्सवरती ते प्रयोग केले आहेत आणि त्याच्यानंतर मग मात्र हेच प्रयोग वेगळ्या पद्धतीने मुलांवरती करायला लागलो. सगळ्यात बेस्ट प्रयोग हाच आहे की त्या मुलाला प्रेमाने जिंकून घ्या अगोदर. तुम्ही सांगाल ते त्याला सगळं सत्य असलं पाहिजे आणि असलंच पाहिजे. तुम्ही जे सांगता त्याला ते भासलं, त्याला तो फील झाला की तो तुम्हाला फॉलो करतो. मला असं वाटतं की आपण खरं तर एक वर्कशॉप उघडलं पाहिजे ज्या ठिकाणी मुलं आली पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून काम केलं पाहिजे नाही. आणि ते करण्याचं काम तुम्ही करताय सर, तुमचं अभिनंदन. सर अगदी 6 विद्यार्थ्यापासून सुरुवात केली आहे. आज अनेक विद्यार्थी आहेत त्याची संख्या आपण विचारणार नाही, पण पहिलीपासून ते 12वीपर्यंत हा प्रवास आहे. काय वाटतं तुम्हाला जेव्हा मागे वळून बघता? सर छान वाटतंय. ॲक्च्युली जे काम ठरवलं ते करायला मिळतं याचा खूप आनंद आहे. आणि याच्यामध्ये मग आता हे इयर्स खरं तर आमच्या एका पत्रकार मित्रांनी ते लिहिलं की गेल्या दशकभरापूर्वीपासून काम करणारी अकॅडमी. आणि तेव्हा मला ते रिअलाईज झालं की अरे आपण 10 वर्ष झालं काम करतोय केजमध्ये. तोपर्यंत इयर्स पण कधी काउंट नाही केले. या कामाच्या याच्यामध्ये स्वतःला इतकं इन्व्हॉल्व करून घेतलं आणि ते जीव लावून काम करत गेलो. अगदी ते कुठलेही असेल, अगदी अकॅडमीची पहिली स्टेप होती शिकवणं, मुलं गोळा करणं. मुलंही तेवढ्याच आत्मीयतेने गोळा केले, ते आले आणि मग त्या 60चे 600 कधी झाले हेही नाही लक्षात आलं. आणि त्यातली बरेचसे जण आता चांगल्या चांगल्या हुद्द्यावर गेले सर. काही MBBS करतात ते, काही जण आयसर नावाच्या टॉपच्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात ते, काहींनी MSc आयसरमधून केली आणि ते करून आता ते ॲज अ सायंटिस्ट म्हणून जॉईन होतात. मग या सगळ्या गोष्टींसाठी एक मी त्यात प्रवाहातून आलो होतो म्हणून ते सांगणं सोपं गेलं सगळ्यांना. आणि मग फक्त 12वीपर्यंतच नाही तर 12वीच्या पुढं काय करायचं. आणि इंजिनिअरिंग आणि MBBS दोनच नाही तर असंख्य ब्रँचेस आहेत. त्या ब्रँचेसची त्यांना माहिती देते आणि मग त्यांनाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट जनरेट झाला आणि ते सगळे त्या पद्धतीने वर्कआउट करत गेले. मग एक चांगलं छानसं काम करायला भेटतंय, आवडतं काम करायला भेटतंय आणि यातनं मग ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचता येते. हे सगळ्यात महत्त्वाचे. आणि सगळ्यात जी काही कमाई असेल माझी ती हीच आहे की माझे स्टुडंट्स आजही ते 6-7 वर्षानंतर भेटल्याच्या नंतर ते सांगतात की सर आम्ही प्राणायाम करतो. प्राणायाम म्हणजे एक गुरुजींनी घालून दिलेला नियम. सकाळी लवकर उठून मेडिटेशन करायचं आणि संध्याकाळी 7 वाजता मेडिटेशन करायचं. आणि मग या 2 वेळा जर तुम्ही पाळल्या तर आपोआप दिवसभराच्या वेळा पाळण्यात येतात. एक आम्ही सगळेच अकॅडमीतले स्टाफ एक गोष्ट पाळतो की सकाळी 6च्या लेक्चरलाही कधीच आजपर्यंत आंघोळ न करता आलेलं कोणी आठवत नाही. अगदी कापरे सरांपासून, आता कापरे सरांचं 82 वर्ष, पण ते दररोज व्यायाम करून योगासनं करतात. योगासनं करून आंघोळ करून इथे येतात. 6च्या लेक्चरला ते तेवढे तयारीने असतात. आणि मग विद्यार्थ्यांना आम्ही हेच वेळ उतरवतो की तुम्ही फ्रेश होऊन या. अगदी पारुशाने लेक्चर करण्यापेक्षा फ्रेश होईल. आणि मग असं क्लासकडे बघितलं की सगळेजण अगदी छान सगळं छान बसलेले नीटनेटकं आलेले असतात. ते आम्हाला फॉलो करतात. म्हणजे कुठलाही विद्यार्थी त्याच्या शिक्षकाला फॉलो करतो. मग ही गोष्ट त्यांना रुजवायला सोपी गेली. म्हणजे आपणच या सगळ्या गोष्टी करतोय. आपण सकाळी लवकर उठतोय, मग तेही लवकर उठतात. मग काही जण तर एकदा तर सर मजाच झाली. एक मुलगी खेडेगावची होती, आलेली इथं रूम करून राहत होती आणि समभाव तिच्याकडं घड्याळच नव्हतं. मग ती बराच पहाटे म्हणून आपण त्याला इथं समोर बसलेली दिसली आणि समोरचे राहणारे एक जण आले की तू इतक्या लवकर इथं काय करतेस. तर ती म्हटली की माझी ट्युशन आहे. तर म्हटलं की
मी तुला कुठं म्हटलं की किती वाजता आहे? ती म्हटली 6ला आहे. अरे आता तर 3:30 वाजले. ती म्हटली नाही. ते म्हटलं हो माझ्याकडे घड्याळ, तुझ्याकडे घड्याळ नाही का? ती म्हटली नाही, मला वाटलं की 6 वाजले असतील आणि मग मी त्याच्यासाठी, म्हणजे त्यांच्यामध्ये इतकी ती उत्कटता तयार होते की लवकर यायचंय ट्युशनला आणि फ्रेश होऊन यायचंय. मग बऱ्याचशा पालकांची अशी असते की जर सकाळची बॅच बंद झाली तर सर सकाळची बॅच चालू करा, नाहीतर आमची मुलं मग 7 वाजेपर्यंत झोपून जातात. तर मग या सकाळच्या बॅचचा एक फायदा आहे की सगळे मुलं वेळेत उठून. सर हा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे की रात्री उशीरपर्यंत जागायचं, मग ते मोबाईल बघण्यातच जातो बराचसा वेळ आणि मग सकाळी उशीर उठायचं. मग याच्यातनं सगळ्या गोष्टी बिघडत जातात. सकाळचा जो टाइम चुकला की सगळ्या पुढच्या टाइम चुकत जातात. अर्ली टू बेड अर्ली टू राईज. राईट. आणि मग हे फॉलो करण्यासाठी सकाळची पहिली बॅच महत्त्वाची आहे. मग आम्ही शक्यतो असा प्रयत्न करतो की सकाळी एक 6ची बॅच रन करायची, म्हणजे सगळेजण. आणि मग विद्यार्थ्यांच्या गळी उतरवतो की ते लवकर उठून येतात ना, तर आंघोळ करून या. आणि मग सकाळी काय सगळ्याच गोष्टी त्यांच्या लवकर होतात. आंघोळ पटकन झाली की घरी गेल्यावरती आणि आईवडिलांची चिडचिड कमी होते. बऱ्याचशा पॅरेंटची कंप्लेन आहे की तो लवकर उठत नाही, एका आवाजात उठत नाही. मग ट्युशन सकाळी लवकर असेल आणि त्याला जर आवड लागलेली असेल तर त्याला उठून म्हणायची गरज नाही पडत. तो स्वतः उठून तयार होऊन इकडे येतो. मैं हमेशा कुछ अच्छा करने की चाहत रखता हूँ क्योंकि मैं खुद अच्छा हूँ. मला असं वाटतं की माझ्याकडनं चांगलं तेव्हाच निर्माण होऊ शकतं की जेव्हा माझ्यामध्ये काहीतरी असेल. नाही तर विनाकारण आपण लोकांना दोष देऊ नये, आपण काहीतरी करावं आणि थेंबे थेंबे तळेच असेल. कुठलीच गोष्ट एकदा क्रिएट नाही होत. एकदा जर आपल्याला कुठली गोष्ट करायची असेल तर वारंवार त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. कारण विद्यार्थ्यांना सांगितल्याबरोबर विद्यार्थी ऐकत नाहीत. त्यासाठी गुरुजींना वारंवार प्रयत्न करावे लागतात, तसं गुरुजींना राहावं लागतं. आणि मग व्हॉट एव्हर दी स्टुडंट्स ऑब्झर्वेशन, विद्यार्थ्यांचं जे काही निरीक्षण असतं ना, त्यातनं एक गोष्ट सिद्ध होते की ते त्यांच्या आयडॉलला फॉलो करतात आणि एकदा का त्यांचा आयडॉल फिक्स झाला की तो चेंज होत नाही. जसं की या केज नगरीमध्ये तमाम विद्यार्थ्यांचा आयडॉल आता फिक्स झाला आहे, तो म्हणजे प्राध्यापक डॉक्टर आव्हाड सर. सर निश्चितपणे कुठलीच गोष्ट या ठिकाणी अगदी सोपी नसते. प्रयत्न करणं गरजेचं असतं. ते तुम्ही केले. तुम्ही नुसते प्रयत्न केले नाही तर तुमच्या प्रयत्नांना अनेक विद्यार्थी घडवले. तुम्ही सायंटिस्ट झाला असता परंतु तुम्ही संगीती डावलली. परंतु आज आवर्जून सांगावं असं वाटतं की सरांचे अनेक विद्यार्थी ॲज अ सायंटिस्ट म्हणून काम करत आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सरांनी जर विद्यार्थ्यांना काय दिलं असेल तर तो चांगलपणा, आईवडिलांना रिस्पेक्ट द्या, राष्ट्राची सेवा करा, या गोष्टी शिकवणारी ही या ठिकाणी अकॅडमी आहे. मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी अकॅडमी आहेत, फक्त काय असतं की माझे पैसे, माझी फीस आणि तुमचे मार्क, बस माझी फीस भरा, मार्क घेऊन जा, हे तर कुठे चालेल. परंतु या फीस आणि मार्कांच्या पलीकडे चांगले नागरिक, चांगले विद्यार्थी घडवा आणि मग पहा हे घडलेले चांगले विद्यार्थी आपल्या गुरुजीला कधी विसरत नाहीत. सर निश्चितपणे तुमचं कार्य खूप कौतुकास्पद आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज 1 महाराष्ट्र तरी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या केज नगरीतील एक आयडॉल टीचर, या ठिकाणी आव्हाड एज्युकेशनल अकॅडमीचे सन्माननीय संचालक डॉक्टर विठ्ठलराव आगाव आव्हाड सर यांच्या साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र. आणि धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.